हॅलो. या टॉकमध्ये आपण लाईन्स मधल्या पुढच्या कन्सेप्ट बघणार आहोत, जसं की स्क्यू लाईन्स, त्याच्यावरचा थिअरम, त्याचबरोबरीने पॅरलल लाईन्स मधलं डिस्टन्स, त्याच्याशी रिलेटेड थिअरम आणि या सगळ्याचे प्रॉब्लेम्स. तर आपण स्टार्ट करूया स्क्यू लाईन्सने. सुरुवातीला आपण डेफिनेशन बघूया. आता ज्यावेळेस दोन लाईन्स या एकमेकांना इंटरसेक्ट करतात एखाद्या पॉइंटमध्ये, त्यावेळेस त्यांच्यामधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स हे कायम 0 असतं, कारण ते दोघं एकमेकांना इंटरसेक्ट करणार आहेत कोणत्या ना कोणत्या तरी पॉइंटमध्ये. दोन लाईन्स जर पॅरलल असतील आणि ज्यावेळेस त्या दोन पॅरलल लाईन्स मधला आपण शॉर्टेस्ट डिस्टन्स कन्सिडर करू, त्यावेळेस ते आपण कन्सिडर करतो की परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन देम. ओके, सो इंटरसेक्ट करत असतील तर परपेंडिक्युलर डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही, कारण त्यातलं डिस्टन्स हे आपण 0 कन्सिडर करणार. पॅरलल असतील तर मात्र त्या दोन लाईन्स मधलं डिस्टन्स हे आपण कॅल्क्युलेट करण्यासाठी परपेंडिक्युलर कन्सिडर करतो दोघांमध्ये, आणि त्याचं जे काही लेंथ असेल ते म्हणजे त्या दोन लाईन्स मधलं डिस्टन्स असणार आहे. आता ज्या वेळेस लाईन्स या इंटरसेक्ट पण करत नाहीत आणि पॅरलल पण नसतात, त्यावेळेस त्या लाईन्सना आपण स्क्यू लाईन्स असं म्हणतो. ओके, स्क्यू लाईन्स ज्या आहेत या नॉन कोप्लेनर लाईन्स असतात, कारण एकाच प्लेन मधल्या मी कोणत्याही दोन लाईन्स चूज केल्या तर आयदर त्या इंटरसेक्ट तरी होतील किंवा त्या पॅरलल तरी असतील. पण मग लाईन्स या पॅरलल पण नाहीयेत, इंटरसेक्ट पण होत नाहीयेत, म्हणजेच नक्की त्या दोन वेगवेगळ्या प्लेन्स मधल्या लाईन्स असतात. आणि असं ज्यावेळेस आपल्याला मिळतं त्यावेळेस त्या लाईन्सना आपण म्हणतो की ते त्या स्क्यू लाईन्स आहेत. ओके, सो लाईन इन द सेम प्लेन आयदर इंटरसेक्ट ऑर पॅरलल टू इच अदर. पण ज्यावेळेस मी दोन डिफरंट प्लेन्स मधल्या लाईन कन्सिडर करेन, नॉन कोप्लेनर लाईन्स कन्सिडर करेन, त्यावेळेस आपण त्यांना स्क्यू लाईन्स म्हणणार, कारण त्या इंटरसेक्ट पण करत नाहीत आणि त्या पॅरलल सुद्धा नसतील तर. ओके, सो इथे बाजूला जी फिगर दिलेली आहे त्याच्यामधल्या जर तुम्ही दोन लाईन्स ऑब्झर्व केल्यात, तर एक सीपी लाईन आहे आणि एक एसक्यू लाईन आहे. सो या दोनही लाईन्स नॉन कोप्लेनर आहेत, त्या एकमेकांना कधी इंटरसेक्ट पण करत नाहीयेत आणि त्या पॅरलल पण नाहीयेत. मग आपण त्यांना म्हणणार की त्या स्क्यू लाईन्स आहेत. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ स्क्यू लाईन्स. आता आपल्याला काय करायचं आहे की अशा स्क्यू लाईन्स मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे, आणि त्याच्यासाठी आपल्याकडे एक थिअरम आहे, आपण ते बघूया. बघा, डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स. ओके, दोन लाईन्स कन्सिडर केल्यात, आर बार इक्वल टू ए वन बार प्लस लॅमडा वन बी वन बार, आर बार इक्वल टू ए टू बार प्लस लॅमडा टू बी टू बार. या दोन लाईन्स आहेत, त्या दोनही लाईन्स स्क्यू लाईन्स आहेत. तर त्या दोघांमधलं डिस्टन्स, त्याच्यासाठीचा फॉर्म्युला बघा काय, मॉड ऑफ ए टू बार मायनस ए वन बार इंटू डॉट प्रोडक्ट बी वन बार क्रॉस बी टू बार होल डिवायडेड बाय मॉड ऑफ बी वन बार क्रॉस बी टू बार, असं आपल्याला फॉर्म्युला मिळतोय. आणि हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. ओके, डिस्टन्स बिटवीन टू स्क्यू लाईन्स इज सो अँड सो. आणि त्या लाईनचं इक्वेशन पण दिलंय, हे व्हेक्टर इक्वेशन आहे, आर बार इक्वल टू ए वन बार प्लस लॅमडा वन बी वन बार आणि आर बार इक्वल टू ए टू बार प्लस लॅमडा टू बी टू बार. ओके, सो बघूया आपण त्याचं प्रूफ. फिगर तुम्हाला दिसत असेल, सो फिगर मध्ये बघा, लाईन L1 कन्सिडर केली आहे, त्याच्यानंतर लाईन L2 कन्सिडर केली आहे, त्याच्यानंतर B1 बार हा वेक्टर पॅरलल टू लाईन L1 आहे, B2 बार हा वेक्टर पॅरलल टू लाईन L2 आहे. लाईनची इक्वेशन्स करस्पॉन्डिंग कन्सिडर केली आहेत. पहिली जी L1 लाईन आहे त्याचं इक्वेशन आहे A1 बार प्लस लॅमडा B1 बार. सेकंड लाईन जी आहे त्याचं इक्वेशन आहे A2 बार प्लस लॅमडा टू B2 बार. त्याच्यानंतर PQ हा जो काही सेगमेंट आहे, इट इज परपेंडिक्युलर टू बोथ L1 अँड L2. ओके, PQ बार हा जो काही आहे, इट इज अ सेगमेंट विच इज परपेंडिक्युलर टू बोथ L1 अँड L2. मग ज्यावेळेस आपल्याला दोन स्क्यू लाईन्स मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे, त्यावेळेस त्यातलं परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण फाइंड आउट करणार. म्हणजेच काय की आपल्याला लेंथ ऑफ सेगमेंट PQ फाइंड आउट करायची, कारण PQ हा असा सेगमेंट आहे जो L1 लाईनला आणि L2 लाईनला दोघांनाही परपेंडिक्युलर आहे. त्याच्यानंतर अजून काय काय दिलंय बघा, तर L1 आणि L2 या दोनही लाईन्स A आणि B या रिस्पेक्टिव्हली पॉइंट्स मधनं पास होत आहेत. A हा एक पॉइंट आपण कन्सिडर केलाय, त्याच्याशी करस्पॉन्डिंग वेक्टर आपण म्हणतोय A1 बार.
आणि बी हा पॉइंट आहे आणि त्याला करस्पॉन्डिंग वेक्टर आपण म्हणतोय A2 बार. सो हे 2 पॉइंट्स आहेत. या 2 पॉइंट्स मधून आपल्या लाईन्स पास होत आहेत. अर्थात हे आपल्याला कशावरनं मिळतं, तर आपण जी इक्वेशन्स कन्सिडर करतोय ती आपली वेक्टर इक्वेशन्स आहेत आणि वेक्टर इक्वेशन्स मध्ये ऑलरेडी आपण हे बघितलं होतं की वेक्टर इक्वेशन मध्ये A1 बार प्लस लॅम्बडा 1 B1 बार असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस A1 बार इज नथिंग बट द पॉइंट थ्रू विच द लाईन इज पासिंग अँड B1 बार हा असा वेक्टर असतो जो त्या लाईनला पॅरलल वेक्टर असतो. त्यावरनच आपल्याला हा सगळा गिवन डेटा कन्सिडर करता येईल. आता PQ जे आहे ते L1 आणि L2 दोघांनाही परपेंडिक्युलर आहे. त्यामुळे जर मी B1 क्रॉस B2 बार फाइंड आउट केला तर त्याला मात्र PQ हा आपला पॅरलल असणार आहे. कारण आपल्याकडे B1 बार आणि B2 बार असे दोन वेक्टर जे आहेत त्या दोन वेक्टरचा आपण जर क्रॉस प्रॉडक्ट कन्सिडर केला तर तो क्रॉस प्रॉडक्ट म्हणजेच B1 बार क्रॉस B2 बार हा त्या दोनही वेक्टर्सना परपेंडिक्युलर असतो. मग इथे PQ L1 ला परपेंडिक्युलर आहे, PQ L2 ला परपेंडिक्युलर आहे, तर मला PQ हा त्या B1 क्रॉस B2 बारला पॅरलल मिळणार आहे. कारण B1 क्रॉस B2 बार हा सुद्धा परपेंडिक्युलर असणार B1 ला आणि B2 ला. सो म्हणजेच L1 ला आणि L2 ला म्हणजेच PQ ला. त्यामुळे PQ इज पॅरलल टू B1 क्रॉस B2 बार हे आपल्याला मिळेल. बघा हे लक्षात येतंय का? क्रॉस प्रॉडक्टची डेफिनेशन, क्रॉस प्रॉडक्टला मिळणारा वेक्टर हा कोणाला परपेंडिक्युलर असतो हे तुम्हाला बाय डेफिनेशन माहिती आहे. मग इथे जर साधारण स्ट्रक्चर बघितलं तर PQ L1 L2 ला परपेंडिक्युलर आहे, B1 बार B2 बारला परपेंडिक्युलर आहे, पण B1 आणि B2 यांचा क्रॉस प्रॉडक्टचा जो वेक्टर मिळेल त्याला मात्र तो पॅरलल असणार आहे. ओके, त्यामुळे मग युनिट वेक्टर अलॉंग PQ बार म्हणजेच युनिट वेक्टर अलॉंग B1 क्रॉस B2 बार इज इक्वल टू एन कॅप असं आपण म्हणू शकतो. कारण बेसिकली ते पॅरलल वेक्टर झाले ना, PQ बार आणि B1 क्रॉस B2 बार हे पॅरलल वेक्टर झाले. त्यामुळे त्यांचे युनिट वेक्टर सुद्धा आपण सेम कन्सिडर करू शकणार. त्यामुळे PQ बार इज इक्वल टू युनिट वेक्टर अलॉंग B1 बार क्रॉस B2 बार इज इक्वल टू एन कॅप असं आपण कन्सिडर करतोय. ओके, त्याच्यानंतर PQ जो सेगमेंट आहे तो सेगमेंट म्हणजेच आपण बघा काय म्हणू शकतो, द प्रोजेक्शन ऑफ AB बार ऑन PQ बार. कारण PQ सेगमेंट आहे. मग आपण विथ द डेफिनेशन ऑफ प्रोजेक्शन आपण AB बारचं प्रोजेक्शन PQ वर म्हटलं तर त्याच्यासाठी आपण हेच मेन्शन करणार AB बार डॉट एन कॅप. ओके, बाय डेफिनेशन ऑफ द प्रोजेक्शन. मग AB बार डॉट एन कॅप असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस एन कॅप हा वेक्टर म्हणजेच हे आपण कन्सिडर करतो. मग ज्यावेळेस आपण एखाद्या युनिट वेक्टरला कन्सिडर करतो त्यावेळेस त्याचा अर्थ असाच असतो की B1 बार क्रॉस B2 बार अपॉन मॉड ऑफ B1 बार क्रॉस मॉड ऑफ B म्हणजे मॉड ऑफ B1 बार क्रॉस B2 बार. बाय डेफिनेशन युनिट वेक्टर लिहिताना आपण असंच लिहितो, कुठलाही तुम्ही ए वेक्टर कन्सिडर करा, ए कॅप ज्यावेळेस मेन्शन करता त्यावेळेस ए बार अपॉन मॉड ऑफ ए बार असं आपण लिहितो. लेट्स से मी एक्स वेक्टर कन्सिडर केला तर एक्स कॅप इज नथिंग बट एक्स बार अपॉन मॉड ऑफ एक्स बार. म्हणजेच काय, मला फायनली बघा मेन्शन करता येईल की PQ इज इक्वल टू होल धिस. ओके, कारण इथे आपण तो AB बार डॉट एन कॅप म्हणतो, पण AB बार म्हणजेच आपलं काय असतं तर A2 बार मायनस A1 बार. कारण ए हा पॉइंट म्हणजेच A1 बार वेक्टर, बी हा पॉइंट म्हणजेच A2 बार वेक्टर. सो AB बार इज नथिंग बट धिस इनटू एन कॅप. मग एन कॅपच्या ऐवजी आपण हे सबस्टिट्यूट करतो आणि फायनली आपल्याला PQ ची लेंथ फाइंड आउट करायची आहे म्हणून आपण त्याचा मॉड कन्सिडर केला. So this is the formula for the distance between the two skew lines, which is equal to PQ, which is equal to mod of so and so. Okay, I hope हे तुम्हाला थिअरम समजलं असेल. बघा, शंका असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा. मी त्याच्यावर अजून काहीतरी तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचा प्रयत्न करेन. दिलेल्या डेटावरनं आपण फिगर्स ड्रॉ केल्या आणि वेगवेगळे फॉर्म्युलेज अप्लाय करून फायनली आपण एका फॉर्म्युलाकडे आलो ज्याच्यामध्ये आपण PQ इक्वल टू सो अँड सो काय ना काहीतरी आपण मेन्शन केलं. ओके, सो द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन्स आर बार आणि आर बार म्हणजे दोन लाईन्स जे काही इक्वेशन्स आहेत त्या दोन स्क्यू लाईन्स मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स हे आपण बाय फॉर्म्युला हे मेन्शन करू. मग याच्यावरचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे आपल्याला सॉल्व्ह करायला येतील. आपल्याला दोन लाईन्स दिलेल्या असतील, दोघांमधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर सिम्पली आपण फॉर्म्युल्यामध्ये या व्हॅल्यूज टाकल्या की आपल्याला दोघांमधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स मिळू शकेल. ओके,
आता ज्यावेळेस दोन लाईन्स या एकमेकांना इंटरसेक्ट करतात त्यावेळेस त्यांच्यामधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स हे 0 असतं हे आपल्याला माहितीच आहे. ओके, सो हे मगाशीच आपण डेफिनेशन मध्ये बघितलं की दोन लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करतात इफ अँड ओनली इफ द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन देम इज 0. सो इफ अँड ओनली इफ पॉइंट आहे, इंटरसेक्ट करत असतील तर डिस्टन्स 0 असणार. दोघांमधलं डिस्टन्स 0 असेल तर ऑब्व्हियसली त्या कुठे ना कुठेतरी इंटरसेक्ट एकमेकांना करत असणार आहेत. त्याच्यानंतर अजून एक बघा रिमार्क आहे आर बार इक्वल टू लॅम्बडा आर बार इक्वल टू ए वन बार प्लस लॅम्बडा वन बी वन बार आर बार इक्वल टू ए टू बार प्लस लॅम्बडा टू बी टू बार. दोन लाईन्सची इक्वेशन्स आहेत. इंटरसेक्ट इच अदर इफ अँड ओनली इफ आपल्याला मिळतंय की ए टू बार मायनस ए वन बार डॉट बी वन बार क्रॉस बी टू बार इक्वल टू 0. आता बेसिकली ज्यावेळेस आपण त्या दोन लाईन्स कन्सिडर करतो त्यावेळेस त्या जर एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील तर आपल्याला पॅरलल वेक्टर्स ऑलरेडी आपण बघितलं मगाशी की बी वन बार आणि बी टू बार हे त्या दोन्ही लाईन्सना पॅरलल होते. मग त्याच्यानंतर आपण त्याच्यावरचे पॉइंट ए आणि बी कन्सिडर केले. मग त्याच्यानंतर आपण ए टू बार मायनस ए वन बार असा एक वेक्टर मिळवू आणि बी वन बार क्रॉस बी टू बार असाही आपल्याला एक वेक्टर मिळेल. जर त्या दोन लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील तर मात्र आपल्याला हे जे दोन व्हेक्टर्स मिळतात हे दोनही व्हेक्टर्स एकमेकांना परपेंडिक्युलर मिळतात. ओके, तुम्ही फिगर ड्रॉ करून बघितली तर तुम्हाला येईल लक्षात की ते कसे परपेंडिक्युलर मिळणार आहेत. ऑलरेडी आपण पी क्यू बार हा पॅरलल टू बी वन क्रॉस बी टू बार म्हटलं होतं. पण जर लाईन इंटरसेक्ट होत असतील तर जे काही फिगर आहे ती आपली बदलणार आणि त्या फिगरवरनं आपल्याला असं मिळतं की ए बी बार वेक्टर आपला जो आहे ए बी बार आणि बी वन बार क्रॉस बी टू बार हा वेक्टर जो आहे हे दोनही वेक्टर्स एकमेकांना परपेंडिक्युलर मिळतात. मग ज्यावेळेस दोन वेक्टर्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतात त्यावेळेस त्यांच्यामधला डॉट प्रॉडक्ट हा 0 असतो. म्हणून आपल्याला इथे इक्वेशन मिळतं ए टू बार मायनस ए वन बार डॉट बी वन बार क्रॉस बी टू बार इक्वल टू 0. ओके, सो हाही एक रिमार्क आहे, याच्यावरूनही आपण काही प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकतो. आणि त्याच्याच मधला एक रिमार्क आहे अजून बघा लास्ट वाला, तो म्हणजे लाईन्स कन्सिडर केल्या आहेत आणि त्या कार्टेशियन इक्वेशन्स मध्ये दिल्या आहेत. ए वन बी वन सी वन हे त्याचे डायरेक्शन रेशोज आहेत. ए टू बी टू सी टू हे दुसऱ्या लाईनचे डायरेक्शन रेशोज आहेत. दे इंटरसेक्ट इच अदर इफ अँड ओनली इफ. अजून कंडिशन बघा काय दिली आहे, तर डिटर्मिनंट ऑफ x2 minus x1, y2 minus y1, z2 minus z1, त्यानंतर a1 b1 c1, a2 b2 c2 इक्वल टू 0 असेल तर. सो दोन लाईन्स इंटरसेक्ट करतात एकमेकांना इफ अँड ओनली ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर. सो बेसिकली तीनही रिमार्क्स जे आहेत त्या रिमार्क्स वरनं आपल्याला इंटरसेक्ट करत असतील तर काही ना काहीतरी आन्सर मिळतंय आणि ते सगळे इफ अँड ओनली रिझल्ट आहेत. त्यामुळे आपल्याला जर सेकंड पार्ट ट्रू मिळाला तर आपण फायनली म्हणू शकतो की त्या लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट होतात. मग स्क्यू लाईन्स इंटरसेक्ट होतात की नाही हे आपल्याला चेक करायचं असेल तर यातल्या प्रत्येक रिमार्क मधला सेकंड पार्ट जो आहे कॅल्क्युलेशनचा पार्ट तो आपण करून बघू शकतो. जर आपल्याला तशी आन्सर्स मिळाली तर आपण फायनली मेन्शन करू शकतो की दोन्ही लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट होतात. ओके, आणि कारण ते आपल्याला सेकंड पार्ट जो काही आहे तो ट्रू मिळेल, म्हणजे डिटर्मिनंट 0 मिळेल किंवा त्या दोन वेक्टर्स मधला करस्पॉन्डिंग डॉट प्रॉडक्ट जो काही आहे तो 0 मिळेल. मग आपण फायनली म्हणू शकतो की आपल्याला जे काही दोन स्क्यू लाईन्स आहेत त्या मात्र आपल्याला त्या स्क्यू नाही आहेत तर त्या एकमेकांना इंटरसेक्ट होत आहेत असं आपण मेन्शन करू शकतो. ओके, आय होप तुम्हाला हा थिअरम क्लिअर कट समजला असेल. याच्यावरचे प्रॉब्लेम जे आहेत ते आपण या टॉकच्या शेवटी शेवटी नक्की बघूया. आता आपण नेक्स्ट बघूया थिअरम. तर बघा आपण आता लाईन्सशी रिलेटेड असणारा लास्ट थिअरम आहे हा, डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. दोन लाईन्स आहेत त्या एकमेकांना पॅरलल असतील तर त्यांच्यामधलं डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. सो थिअरम बघा, स्टेटमेंट काय, आर बार इक्वल टू ए वन बार प्लस लॅम्बडा बी बार, त्याच्यानंतर आर बार इक्वल टू ए टू बार प्लस लॅम्बडा बी बार असे दोन लाईन्स दिलेले आहेत. तर त्या दोन लाईन्स मधलं डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट करतोय आणि ते प्रूव्ह करणार आहोत मॉड ऑफ ए टू बार मायनस ए वन बार क्रॉस बी कॅप. ओके, सो हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. दोन्ही लाईन्स ज्या आहेत त्या एकमेकांना पॅरलल आहेत त्यामुळे ऑब्व्हियसली त्या एका कोणत्या ना कोणत्या तरी वेक्टरला सुद्धा पॅरलल असणार आहेत आणि तो वेक्टर मात्र आपण कॉमन कन्सिडर केलाय कारण बेसिकली लाईन्सच पॅरलल आहेत. त्यामुळे एक लाईन एका वेक्टरला पॅरलल असेल तर ऑब्व्हियसली दुसरी लाईन सुद्धा त्याच वेक्टरला पॅरलल असणार आहे. त्यामुळे वेक्टर इक्वेशन्स कन्सिडर करताना आपण A1
आणि बी बार असं एका लाईनसाठी कन्सिडर केलंय. सो लाईन पासिंग थ्रू पॉइंट A1 अँड पॅरलल टू वेक्टर बी बार, आणि सेकंड लाईन जी आहे द पासिंग थ्रू पॉइंट A2 पॅरलल टू वेक्टर बी बार. आणि आपल्याला डिस्टन्स प्रूव्ह करायचं आहे मॉड ऑफ A2 बार मायनस A1 बार क्रॉस बी कॅप. ओके, सो बघा फिगर कन्सिडर करा. फिगर मध्ये L1 लाईन घेतली आहे, L2 लाईन घेतली आहे, त्या दोनही लाईन्स एकमेकांना पॅरलल आहेत. त्याच्यानंतर बी बार वेक्टर कन्सिडर केलाय. L1 लाईन बी बारला पॅरलल आहे, L2 लाईन बी बारला पॅरलल आहे. L1 लाईन वरचा A पॉइंट कन्सिडर केलाय, L2 लाईन वरचा B पॉइंट कन्सिडर केलाय. A1 बार A2 बार करस्पॉन्डिंग. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचंय, तर दोघांमधलं डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचंय. दोघांमधलं डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं म्हणजे काय, की मुळात आपल्याला परपेंडिक्युलर कन्सिडर करावं लागणार आणि त्याचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करावं लागणार. त्यामुळे इथे बी पॉइंट पासून L1 लाईन वर जो परपेंडिक्युलर टाकलाय त्याचा M हा फूट आहे. म्हणजेच आपल्याला BM ची लेंथ फाइंड आउट करायची. ओके, लाईन आपल्याकडे आहे, दोन्ही लाईन्स आहेत L1 L2, त्या पासिंग थ्रू पॉइंट A आणि पॉइंट B आहेत रिस्पेक्टिव्हली. त्याच्यानंतर BM हा आपण परपेंडिक्युलर कन्सिडर केलाय N1 ला, आणि दोघांमधलं डिस्टन्स फाइंड आउट करणं म्हणजेच टू फाइंड BM. ओके, आता फिगर ऑब्झर्व केली तर ट्रायंगल AMB हा आपला राईट अँगल ट्रायंगल होतोय, आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये अँगल BAM हा आपण थिटा कन्सिडर केलाय. त्यामुळे युझिंग द डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रीज आपण साइन थिटा इक्वल टू BM अपॉन AB असं म्हणू शकतो. ओके, पण म्हणजेच आपण काय म्हणणार, BM इज इक्वल टू AB साइन थिटा असं आपल्याला लिहिता येईल. मग आता BM इक्वल टू AB साइन थिटा आपल्याकडे आहे, त्याच्याऐवजी AB इंटू 1 इंटू साइन थिटा असं आपण त्याला रिप्लेस करू शकतो. जस्ट 1 ने आपण मल्टिप्लाय केलंय, विच इज सेम ॲज AB इंटू मॉड ऑफ B कॅप इंटू साइन थिटा असंही लिहिता येईल. कारण मॉड ऑफ बी कॅप म्हणजेच काय, की बी बार या वेक्टरचा युनिट वेक्टर कन्सिडर केलाय. अर्थात कोणताही वेक्टर तुम्ही कन्सिडर केला तर त्याचा युनिट वेक्टर आपण कन्सिडर करू शकतो, आणि त्याची लेंथ 1 असते. त्यामुळे 1 ला आपण रिप्लेस केला फक्त बी कॅपने आणि बी कॅपच्या मॅग्नेट्यूडने, म्हणून मॉड ऑफ बी कॅप. म्हणजेच आपल्याला BM ची व्हॅल्यू एवढी इक्वल टू मिळेल. पण आता हे जर आपण ऑब्झर्व केलं तर बाय फॉर्म्युला दिस इज नथिंग बट द क्रॉस प्रोडक्ट ऑफ AB अँड बी कॅप असं असतं. मग क्रॉस प्रोडक्ट ऑफ AB अँड बी कॅप असं आपण याला मेन्शन करू शकतो. आपल्याला BM ची लेंथ फाइंड आउट करायची, लेंथ फाइंड आउट करायची म्हणजेच मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचे, म्हणजेच आपण हे असं मेन्शन करणार. ओके, पण मग आता त्याच्यामध्ये दिस कॅन बी रिप्लेस ॲज A2 बार मायनस A1 बार क्रॉस बी कॅपचा मॉड. कारण आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण AB बार म्हणतो त्यावेळेस ते नथिंग बट B बार मायनस A बार असं आपण लिहितो. पण मग इथे B बार म्हणजेच आपला A2 बार आहे आणि A बार म्हणजेच आपला A1 बार आहे. So finally we can say that BM ची value is equal to this. So the distance between parallel lines R bar and this R bar is given as D, which is equal to BM, which is equal to this. Okay, so हा ही एक सिंपल रिझल्ट होता ज्याच्यामध्ये आपण पॅरलल लाईन्स मधलं डिस्टन्स फाइंड आउट केलं. आय होप हाही रिझल्ट तुम्हाला क्लिअर कट समजला असेल. तर दोन रिझल्ट बघितले, डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स आणि डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्सच्या अंड आपण 3 रिमार्क्स पण बघितले, ज्याने आपण ते जर स्क्यू लाईन्स नाही आहेत आणि इंटरसेक्ट होत असतील तर त्याच्यासाठीच्या त्या वेगवेगळ्या कंडिशन्स होत्या. ठीक आहे, सो आता या टॉकमध्ये आपण फायनली या दोन थिअरमशी रिलेटेड असणाऱ्या प्रॉब्लेम्स कडे जाऊया. वन बाय वन त्यातले काही प्रॉब्लेम्स आपण बघू, म्हणजे आपला लाईन आणि प्लेन मधला लाईनचा पार्ट जो काही आहे तो मात्र इथे कव्हर होईल. ओके, सो प्रॉब्लेम्स कडे जाऊया आपण. बघा, तो एक फर्स्ट क्वेश्चन दिलाय, फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ द फुट ऑफ द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द पॉइंट 2i cap minus j cap plus 5k cap to the line r bar equal to so and so. आणि आपल्याला ऑल्सो फाइंड आउट द लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर असं पण फाइंड करायचं आहे. ओके, मग आता याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला काय काय करायचंय, तर एकतर फूट आपल्याला कन्सिडर करायचं आहे. आपण M फूट कन्सिडर करू, त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे, आणि M एकदा का मिळालं की आपल्याला
लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर पण मिळवायचे. मग पॉइंट आपण कन्सिडर करूया पी हा पॉइंट 2i कॅप मायनस जे कॅप प्लस 5k कॅप आणि आपल्याला पीएम पण फाइंड आउट करायचं आहे. तो एम फाइंड आउट करणं आणि पीएम फाइंड आउट करणं हे आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये कन्सिडर करावं लागेल. त्यापैकी आपल्याला आर बार दिलेला आहे. आर बार इक्वल टू 11i कॅप मायनस 2j कॅप मायनस 8k कॅप प्लस लॅमडा इंटू 10i कॅप मायनस 4j कॅप मायनस 11k कॅप हा आपल्याकडे गिव्हन डेटा आहे. मग आता एम ज्यावेळेस आपण पॉइंट कन्सिडर करतोय त्यावेळेस तो परपेंडिक्युलरचा फूट आहे. इट विल लाय ऑन द लाईन. मग आता लाईनवर एखादा पॉइंट आहे असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस आपल्याला लॅमडाची कुठली ना कुठली तरी व्हॅल्यू त्याच्यासाठी मिळते. एकदम फर्स्ट टॉक मध्ये आपण बघितलेलं आठवतंय का की पॉइंट कन्सिडर केला तर त्याला मला एक युनिक लॅमडा मिळेल आणि प्रत्येक युनिक लॅमडासाठी मला लाईनवर एक पॉइंट मिळणार आहे. मग एम चे मला कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे असतील तर मला एम चे कोऑर्डिनेट्स कन्सिडर करावे लागतील ज्याच्यामध्ये मला त्याच्यासाठी एक युनिक लॅमडाची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. मग आता इथे सुद्धा आपण काय करणार की लेट से एम साठीचे पोझिशन वेक्टर जो आहे तो आपण आर बारच कन्सिडर करू. ओके, तो आपण कन्सिडर करणार 11i कॅप मायनस 2j कॅप मायनस 8k कॅप प्लस लॅमडा इंटू 10i कॅप मायनस 4j कॅप मायनस 11k कॅप हे आपण पोझिशन वेक्टर कन्सिडर करणार. मग याच्यासाठी आपल्याला एक युनिक लॅमडा फाइंड आउट करायचा आहे म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली एम चे कोऑर्डिनेट्स मिळतील. सो आपण कन्सिडर करणार याच्यानंतर पीएम. मग पीएम आपलंच काय असेल तर पोझिशन वेक्टर ऑफ एम मायनस पोझिशन वेक्टर ऑफ पी. ओके, विच इज इक्वल टू आपण कन्सिडर करणार पोझिशन वेक्टर ऑफ एम म्हणजेच काय तर आपला आर बार 11i कॅप मायनस 2j कॅप मायनस 8k कॅप प्लस लॅमडा इंटू 10i कॅप मायनस 4j कॅप मायनस 11k कॅप मायनस 2i कॅप मायनस j कॅप प्लस 5k कॅप. मग आता ज्यावेळेस आपण हे सगळं सॉल्व्ह करू त्यावेळेस आपल्याला बघा बेसिकली काय मिळणार तर ब्रॅकेटमध्ये 9 प्लस 10 लॅमडा आय कॅप प्लस -1 -4 लॅमडा जे कॅप प्लस -13 -11 लॅमडा के कॅप. मग हे आपल्याला पीएम मिळाला. आता ज्या क्षणी आपल्याला लॅमडा मिळेल त्या क्षणी आपल्याला एम चे कोऑर्डिनेट्स मिळतील आणि एकदा का एम चे कोऑर्डिनेट्स मिळाले की आपल्याला पीएम सुद्धा फाइंड आउट करता येईल. पण आपल्याला लॅमडा मिळवायचा आहे म्हणजे पीएम जो आधी मुळात आपला सेगमेंट आहे तो कसा आहे तर तो परपेंडिक्युलर आहे लाईनला. ओके, जी काही लाईन आपण कन्सिडर करतो ती लाईन आपली बी बार असा एक वेक्टर असणार म्हणजे आत्ताच्या केसमध्ये 10i कॅप मायनस 4j कॅप मायनस 11k कॅप या वेक्टरला ती लाईन पॅरलल असणार आहे. मग पीएम परपेंडिक्युलर आहे लाईनला, लाईन पॅरलल आहे बी बार या वेक्टरला म्हणजे पीएम सुद्धा आपला बी बारला परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजेच आपण पीएम डॉट बी बार याचा आन्सर 0 कन्सिडर करणार कारण दोन वेक्टर्स जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट 0 असतो. त्यामुळे पीएम डॉट बी बार इक्वल टू 0 मिळेल. मग ऑलरेडी आपल्याकडे पीएम आहे बी बार आहे. मग जर आपण त्यांचा डॉट प्रॉडक्ट कॅल्क्युलेट केला तर आपल्याला हा असा मिळेल 9 प्लस 10 लॅमडा इंटू बी बार वेक्टर आपण 10 कन्सिडर करणार प्लस कन्सिडर करणार आपण -1 -4 लॅमडा इंटू -4 प्लस -13 -11 लॅमडा इंटू -11 इक्वल टू 0. मग आता हे ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करू त्यावेळेस आपल्याला हे बेसिकली मिळणार 90 प्लस 100 लॅमडा प्लस 4 प्लस 16 लॅमडा प्लस 143 प्लस 121 लॅमडा इक्वल टू 0. मग ज्यावेळेस हे मी सगळं सॉल्व्ह करेन त्यावेळेस आपल्याला बघा मिळते 237 लॅमडा प्लस 237 इक्वल टू 0. therefore लॅमडा इक्वल टू -1. मग आता आपल्याला हा लॅमडा मिळाला म्हणजेच आपल्याला आता एम पण मिळेल. ओके, आणि म्हणजेच आपल्याला पीएम पण मिळेल. सो लॅमडा इक्वल टू -1 ज्यावेळेस आपण या
एमच्या इक्वेशन मध्ये म्हणजेच इथे पुटअप करू त्यावेळेस आपल्याला सॉल्व्ह केल्यानंतर एम चे कोऑर्डिनेट्स मिळतात बघा. म्हणजे वेक्टर मिळतो आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप हा आपल्याला एम मिळतो. म्हणजे एम चे कोऑर्डिनेट्स आपण काय कन्सिडर करणार 1 2 3. ओके. आणि एम चे कोऑर्डिनेट्स मिळाले की ऑलरेडी आपण इथे पीएम म्हटलं होतं. ओके. म्हणजे लॅमडाची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली की पीएम आपल्याला मिळतो मायनस आय कॅप. मी सगळं हे इथे सॉल्व्ह करून नाही दाखवलंय पण ही सिंपल कॅल्क्युलेशन आहे, हे तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करून बघू शकता. ओके. सो मला हा मिळाला पीएम आणि आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे म्हणजेच याचा मॉड फाइंड आउट करायचा आहे. ज्यावेळेस आपण मॉड ऑफ पीएम मेन्शन करू त्यावेळेस तो असेल अंडर रूट -1² प्लस 3² प्लस -2² इज इक्वल टू आपल्याला हे फायनली आन्सर मिळतं √14. ओके. सो बघा लक्षात येत आहे का काय काय आपण सॉल्व्ह केलं. सुरुवातीला आपल्याला एम मिळवायचा होता आणि त्याच्यानंतर लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फाइंड आउट करायचं होतं. सो एम हा पॉइंट आपला लाईनवर होता म्हणून आपण त्याचं पोझिशन वेक्टर कन्सिडर केला. त्याच्यासाठी आपल्याला युनिक लॅमडा व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. सो आपण पीएम कन्सिडर केलं. त्याच्यानंतर पीएम आणि बी बार यांच्यामधलं रिलेशन बघितलं जेणेकरून आपल्याला आय कॅप जे कॅप के कॅप काढून एक सिंपल लॅमडा मधलं इक्वेशन मिळवायचं होतं. त्याच्यावरनं लॅमडा मिळाला. लॅमडा मिळाल्यावर एम मिळाला. एम मिळाल्यावर पीएम मिळाला. पीएम मिळाल्यावर त्याचा आपण मॅग्निट्यूड फाइंड आउट केली युझिंग फॉर्म्युला. ओके. सो बघा फर्स्ट प्रॉब्लेम यातला तुम्हाला समजलाय का? ओके. त्याच्यानंतर अजून आपण प्रॉब्लेम बघू. सेकंड प्रॉब्लेम बघा काय आहे आपला. तर शॉर्टेस्ट डिस्टन्स विचारलंय बिटवीन द लाईन्स आर बार आणि आर बार अशा 2 लाईन्स दिल्या आहेत. आता 2 लाईन्स मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स विचारलेलं आहे. ज्यावेळेस त्या स्क्यू लाईन्स असतील त्यावेळेस आपल्याकडे ऑलरेडी त्याचे फॉर्म्युले आहेत त्याने आपण ते सॉल्व्ह करू शकतो. पॅरलल लाईन्स विचारलं असेल तर पॅरलल लाईन्स साठी सुद्धा डिस्टन्स बिटवीन द 2 लाईन्स आपल्याकडे आहे. जनरली शॉर्टेस्ट डिस्टन्स ज्यावेळेस म्हटलं जातं त्यावेळेस ते स्क्यू लाईन्स मधलं असतं. त्यामुळे इथे आर बार आणि आर बार या जो 2 लाईन्स दिल्या आहेत त्या स्क्यू लाईन्स आहेत आणि त्याच्यामधलं आपल्याला शॉर्टेस्ट डिस्टन्स फाइंड आउट करायचं. तो आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा. आपण मेन्शन केलंय की आर बार आपला असेल A1 बार प्लस लॅमडा बी बार किंवा B1 बार. त्यानंतर आर बार इक्वल टू A2 बार प्लस लॅमडा B2 बार. लॅमडा 2 म्हणूया आपण, हा लॅमडा 1 म्हणूया. B2 बार. त्यावेळेस आपण मेन्शन काय केलं होतं की डिस्टन्स इज इक्वल टू मॉड ऑफ A2 बार मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार अपॉन मॉड ऑफ B1 बार क्रॉस B2 बार आणि होल मॉड. तर दिस इज द फॉर्म्युला शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द स्क्यू लाईन्स. मग आता इथे सुद्धा जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर आपल्याकडे एक आहे आर बार इक्वल टू 4 I कॅप मायनस जे कॅप प्लस लॅमडा इंटू आय कॅप प्लस 2 जे कॅप मायनस 3 के कॅप आणि दुसरं इक्वेशन आहे आर बार इक्वल टू आय कॅप मायनस जे कॅप प्लस 2 के कॅप प्लस म्यू आय कॅप प्लस 4 जे कॅप मायनस 5 के कॅप. मग याच्यावरनं आपल्याला A1 बार मिळतो 4 I कॅप मायनस जे कॅप. त्याच्यानंतर A2 बार आपल्याला मिळणार मायनस नाही सॉरी आय कॅप मायनस जे कॅप प्लस 2 के कॅप. त्याच्यानंतर B1 बार आपल्याला मिळेल आय कॅप प्लस 2 जे कॅप मायनस 3 के कॅप आणि B2 बार आपल्याला मिळेल आय कॅप प्लस 4 जे कॅप मायनस 5 के कॅप. मग दिलेल्या क्वेश्चन मधनं आपण आर बार कन्सिडर केला. सेकंड लाईन साठीचा आर बारचं इक्वेशन कन्सिडर केलं. त्याच्यावरनं आपण A1 मिळवला, A2 बार मिळवला, B1 बार मिळवला, B2 बार मिळवला. आता फक्त काय की यातल्या आपल्याला सगळ्या टर्म्स कॅल्क्युलेट कराव्या लागतील. म्हणजेच आपण फर्स्ट काय कॅल्क्युलेट करणार A2 बार मायनस A1 बार. सो ज्यावेळेस आपण A2 बार मायनस A1 बार असं कॅल्क्युलेट करू त्यावेळेस हे आपल्याला 2 वेक्टर्सची सबट्रॅक्शन आहे. म्हणजेच आपल्याला ह्याच्यातनं बघा फायनली मिळेल मी डायरेक्ट इथे कॅल्क्युलेट करून मेन्शन करतो -3 I कॅप प्लस 2 के कॅप. मग त्याच्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल B1 बार क्रॉस B2 बार म्हणजे 2 वेक्टर्सचा क्रॉस प्रोडक्ट. मग त्याच्यासाठी आपण डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करतो आय कॅप जे कॅप के कॅप. त्याच्यानंतर वेक्टर आपला असणार 1 2 -3 आणि 1 4 -5. सो ज्यावेळेस आपण हे सॉल्व्ह करू
त्यावेळेस आपल्याला ह्याच्यासाठी आन्सर मिळेल 2i कॅप प्लस 2j कॅप प्लस 2k कॅप. ओके, सो दोन वेक्टर्स आपल्याला मिळवले. त्यानंतर मग या वेक्टरचा आणि ह्या वेक्टरचा आपल्याला डॉट प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. सो ज्यावेळेस आपण डॉट प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करू त्यावेळेस आपल्याला त्याचं आन्सर मिळतं, म्हणजे आपल्याला आपण -3i कॅप प्लस 2k कॅप डॉट 2i कॅप प्लस 2j कॅप प्लस 2k कॅप असं आपण कन्सिडर करणार. सो हे आपल्याला आन्सर मिळतं -3 into 2 plus 0 into 2 plus 2 into 2. So basically -6 plus 4 that is equal to -2. ओके, मग आता फक्त काय की सबस्टिट्यूशन डी ची व्हॅल्यू म्हणजेच रिक्वायर्ड डिस्टन्स इज इक्वल टू डॉट प्रॉडक्ट डिवायडेड बाय आपला वेक्टर जो काही आहे त्याचा मॉड, म्हणजे आपण अंडर रूट मेन्शन करणार 2 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर, म्हणजे हे आपल्याला मिळेल -2 अपॉन 4 प्लस 4 प्लस 4 म्हणजे अंडर रूट 12, म्हणजे हे आपण ज्यावेळेस सॉल्व्ह करू त्यावेळेस आपल्याला हे मिळेल -2 मॉड ऑफ अपॉन अंडर रूट 12 म्हणजेच 2√3. So this is same as 1/√3. So the distance between the two lines is 1/√3 is our final answer. Okay, so हाही प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल. आता जेवढे वेगवेगळे प्रॉब्लेम्स तेवढे वेगवेगळे आपल्याला फॉर्म्युलेज अप्लाय करावे लागतील. प्रत्येक वेळेस काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये ते आपण बघणार आणि त्याच्याप्रमाणे आपण फॉर्म्युला अप्लाय करणार. तो अजून 2 क्वेश्चन्स आपण डिस्कस करू जस्ट, आणि आपण या टॉक मध्ये थांबूया. जस्ट मी तुम्हाला आयडिया देतो, तुम्ही हे वाटल्यास प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, त्याचे आन्सर्स व्हॉट्सअपवर टाका, शंका असेल तर विचारा, आपण ते सॉल्व्ह करू शकतो. सो बघा नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन्स. आता इथे काय दिलंय तर 2 लाईन्स दिल्या आहेत, शॉर्टेस्ट डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. पण मग त्याच्यासाठी पण काय कन्सिडर करणार, तर क्वेश्चन ऑब्झर्व केला तर कार्टेशियन इक्वेशन्स दिले आहेत, म्हणजे डायरेक्शन रेशोज दिले आहेत. मग डायरेक्शन रेशोज वगैरे जर दिलेलं असेल तर त्याला करस्पॉन्डिंग आपण एक रिमार्क बघितला होता की डिस्टन्स बिटवीन लाईन्सचा. मग ते डिस्टन्स त्या रिमार्क मध्ये आपण म्हटलं होतं की डिस्टन्स 0 असेल तर ते इंटरसेक्ट होतात, पण डिस्टन्स 0 नसेल तर ते काही इंटरसेक्ट होणार नाहीत आणि आपल्याला त्यातला शॉर्टेस्ट डिस्टन्स मिळेल. पण तो रिमार्क जो आहे त्याच्यामधला फॉर्म्युला मात्र आपण यूज करू शकतो. आपण डिटर्मिनंट काय ना काहीतरी कॅल्क्युलेट करा असं म्हटलं होतं की x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1, त्याच्यानंतर a1 b1 c1 a2 b2 c2. ओके, सो हे आपण जस्ट कॅल्क्युलेट करणार. हे जर डिस्टन्स 0 असेल तर आपण म्हणतो की त्या लाईन्स इंटरसेक्ट होतात, पण इथे आपल्याला काही 0 वगैरे प्रूव्ह नाही करायचं आहे, आपल्याला जस्ट हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करून बघायचं. तर या सगळ्या तुमच्याकडे व्हॅल्यूज आहेत, तुम्ही जस्ट व्हॅल्यूज पुटअप कराल आणि त्याचा आन्सर फाइंड आउट कराल. सिम्पली x2 minus x1 y2 minus y1 z2 minus z1 a1 b1 c1 a2 b2 c2 सबस्टिट्यूट केलं की तुम्हाला त्यांचं डिस्टन्स जे काही आहे त्या दोघांमधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स लाईन्स मधलं त्याचा आन्सर तुम्हाला मिळून जाईल. ओके, आणि या टॉक मधला लास्ट पॉइंट, लास्ट एक्झाम्पल बघा काय काय क्वेश्चन दिलाय. तर फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द पॉइंट सो अँड सो फ्रॉम द लाईन and also find the coordinates of the foot of the perpendicular. So साधारण फर्स्ट क्वेश्चन बघितला होता त्याच टाइप मध्ये आपल्याला इथे दिसतंय, पण फर्स्ट क्वेश्चन मध्ये वेक्टर इक्वेशन दिलं होतं, इथे मात्र आपल्याला कार्टेशियन इक्वेशन्स बघायला मिळत आहे. मग आता काय काय तुम्ही करणार याच्यामध्ये, तर अगेन तुम्ही एक एम कन्सिडर करा जो फूट असेल, आणि पी या पॉइंट पासून तो ड्रॉन केलेला जो काही परपेंडिक्युलर असणार लाईनला ते तुम्हाला परपेंडिक्युलर कन्सिडर करावं लागेल, आणि एम चे कोऑर्डिनेट्स तुम्हाला फाइंड आउट करायचे. मग या केसमध्ये तुम्हाला डायरेक्शन रेशोज मिळतील. 2 -3 आणि 8 हे त्याचे डायरेक्शन रेशोज आहेत. अगेन जसं आपण सुरुवातीला बघितलं होतं फर्स्ट टॉक मध्ये रिमार्क, की कुठलाही पॉइंट तुम्ही कन्सिडर केलात तर त्याचे तुम्हाला पॅरामेट्रिक कोऑर्डिनेट्स कन्सिडर करता येतात. मग त्याच्यामधला लॅम्बडा व्हॅल्यू मिळवली की तुम्ही त्या युनिक लॅम्बडासाठी एक पॉइंट आहे लाईनवर असं म्हणता. म्हणजे इथेही तुम्हाला तेच करायचं आहे की जे काही तुमचे पॉइंट आहे त्याचे तुम्हाला कोऑर्डिनेट्स मिळवायचे, ते इन टर्म्स ऑफ लॅम्बडा असतील. मग त्याच्यानंतर तुम्ही लॅम्बडा फाइंड आउट कराल आणि लॅम्बडा मिळवला की मात्र तुम्हाला एम पॉइंट मिळेल. एम पॉइंट मिळाला की तुम्हाला त्याच्यामधलं
PM फाइंड आउट करता येईल आणि PM फाइंड आउट केलं की मॉड त्याचा कॅल्क्युलेट केलात की तुम्हाला डिस्टन्स मिळेल. ओके, सो आय होप तुम्हाला हे येईल. मी रिकमेंड करेन की हा सॉल्व्ह करा प्रॉब्लेम, मला व्हॉट्सअपवर टाका, मी तो चेक करेन आणि तुम्हाला सांगेन की बरोबर आहे किंवा काही करेक्शन्स करावे लागतील वगैरे वगैरे. ठीक आहे, सो इथे आपले लाईन्सशी रिलेटेड असणारे जे थिअरम्स आहेत आणि जे प्रॉब्लेम्स आहेत ते मात्र इथे संपतायत. या टॉकमध्ये आपण आता इथेच थांबू. नेक्स्ट टॉक जो काही आहे या व्हिडिओ सिरीज मधला, त्याच्यामध्ये आपण प्लेन्सशी रिलेटेड असणाऱ्या वेगवेगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या आपण बघणार आहोत. म्हणजे ज्यावेळेस आपण प्लेन्स असं म्हणतोय त्यावेळेस आपल्याला प्लेन्सची सुद्धा इक्वेशन्स किंवा त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स हे आपल्याला त्याच्यामध्ये सॉल्व्ह करायचे. ओके, थांबूया आपण या टॉकमध्ये. थँक्यू.